नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे हस्तांतरण होण्यास सुरुवात झालेली आहे। जर तुम्ही पीक विम्याचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी आताची सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे, कारण आजपासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी 20,000 रुपये प्रमाणे पीक विमा वाटप सुरू आहे। जर तुम्ही शेतकरी बांधव असाल, तुमच्या सुद्धा पिकांचे नुकसान झालेलं असेल तर तुम्हाला आजच पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत। बघा, खऱ्या अर्थाने आज सरसकट सर्व शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपलेली आहे, कारण आजपासून सरसकट सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे हस्तांतरण होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। तुम्ही सुद्धा या ठिकाणी पाहू शकता, डिअर कस्टमर, युअर अकाउंट नंबर डॅश डॅश इंडियन रुपीज 20,000 क्रेडिटेड युअर अकाउंट नंबर डॅश डॅश। बघा, या ठिकाणी भरपूर शेतकरी बांधवांना मेसेज सुद्धा आलेले आहे। त्यामुळे ज्या ज्या शेतकरी बांधवांचे कापूस पिकाचे नुकसान झालेले असेल, सोयाबीन पिकाचे असेल, मका पिकाचे असेल, ज्वारी पिकाचे असेल किंवा मूग पिकाचे असेल, ज्या ज्या शेतकरी बांधवांचे नुकसान झालेले असेल त्या शेतकरी बांधवांना आज हेक्टरी 20,000 रुपये प्रमाणे पीक विमा सुद्धा मिळणार आहे। बघा, जिल्हानिहाय पीक विम्याचे पैसे हस्तांतरण होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। आजपासून भरपूर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे सोडण्यात आलेले आहेत। जर तुम्ही शेतकरी बांधव असाल, पीक विम्याचे लाभार्थी असाल तर तुमची प्रतीक्षा आज खऱ्या अर्थाने संपलेली आहे, कारण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडे पीक विम्याचे पैसे हस्तांतर करण्यासाठी निधी सुद्धा आलेला आहे। हा निधी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हस्तांतर सुद्धा होणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी पाहू शकता, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना आदेश सुद्धा दिलेला आहे की 20 जिल्ह्यामध्ये हेक्टरी 20,000 रुपये प्रमाणे पीक विमा सुद्धा हस्तांतर करा। त्यामुळे आजपासून पीक विम्याचे पैसे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हस्तांतर होणार आहे। काही शेतकरी बांधवांना आज सकाळपासून पैसे सुद्धा आलेले आहेत, परंतु ज्या शेतकरी बांधवांना पैसे आलेले नसतील ते शेतकरी बांधव या नियमांमध्ये बसत आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे, कारण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून पीक विम्यासाठी काही नवीन नियम सुद्धा लावण्यात आलेले आहेत। जे जे शेतकरी बांधव या नियमांमध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे येणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, पीक विम्याची आज पहिली यादी जाहीर करण्यात आलेली आहे, तर त्या पहिल्या यादीमध्ये 20 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। जे जे शेतकरी बांधव या 20 जिल्ह्यांमधील असतील त्या शेतकरी बांधवांची आज खऱ्या अर्थाने प्रतीक्षा सुद्धा संपलेली आहे। बघा, सकाळपासून भरपूर शेतकरी बांधवांना अशा पद्धतीने मेसेज आलेला आहे, डिअर कस्टमर, युअर अकाउंट नंबर डॅश डॅश 20,000 रुपये क्रेडिटेड टू युअर अकाउंट नंबर। बघा शेतकरी बांधवांनो, अशा पद्धतीने मेसेज आलेला आहे, परंतु जर तुम्हाला हा मेसेज आलेला नसेल तर तुम्ही सुद्धा या नियमांमध्ये बसत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे, कारण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून 4 नियम लावण्यात आलेले आहेत। जे जे शेतकरी बांधव या 4 नियमांमध्ये बसणार आहेत त्यांच्याच खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे येणार आहे। तर बघा, जे जे शेतकरी बांधव पीक विम्याचे लाभार्थी आहेत त्या सर्व शेतकरी बांधवांसाठी सध्याची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज सुद्धा आलेली आहे। बघा, राज्यामधील 90 लाख शेतकरी बांधवांना आज हेक्टरी 20,000 रुपये प्रमाणे पीक विमा सोडण्यात आलेला आहे। काही शेतकरी बांधवांना सकाळपासून पैसे सुद्धा आलेले आहेत। बघा, जे जे शेतकरी बांधव पीक विम्याचे लाभार्थी असतील, नोंदणीकृत असतील त्यांच्याच खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे येणार आहे। थेट कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून आज परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेलं होतं। बघा, शेतकरी बांधवांना स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की जे जे शेतकरी बांधव नोंदणीकृत असतील, जे जे शेतकरी बांधव नियमांमध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे येणार आहेत। अन्यथा जर तुम्ही नियमांमध्ये बसत नसाल तर तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे येणार नाही। तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून उपयोग सुद्धा होणार नाही। परंतु आज सरसकट सर्व शेतकरी बांधवांना समान पीक विमा मिळणार नाही। थेट महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेलं आहे। बघा, शेतकरी बांधवांनो, सरसकट सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये समान पीक विमा येणार नाही, म्हणजेच काही शेतकरी बांधवांना
आज हेक्टरी 20,000 रुपये येणार आहे, तर काही शेतकरी बांधवांना हेक्टरी फक्त 2,000 रुपये सुद्धा येणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, कोणत्या जिल्ह्यामध्ये हेक्टरी 2,000, कोणत्या जिल्ह्यामध्ये हेक्टरी 10,000 रुपये आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये हेक्टरी 20,000 रुपये प्रमाणे पीक विमा येणार आहे ते जिल्हे सुद्धा बघून घेऊयात। म्हणजेच ज्या शेतकरी बांधवांचे जास्त प्रमाणामध्ये नुकसान झालेलं असेल त्या शेतकरी बांधवांना जास्त पीक विमा मिळणार आहे। सरासरी हेक्टरी 20,000 रुपये प्रमाणे पीक विमा सुद्धा मिळणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही पीक विम्याचे लाभार्थी असाल आणि तुमचा जास्त प्रमाणामध्ये नुकसान झालेलं असेल तर तुम्हाला जास्त पीक विमा देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। म्हणजेच ज्यांचे जास्त नुकसान झालेले असेल त्यांना जास्तीत जास्त 20,000 रुपये पीक विमा सुद्धा वाटप सुरू आहे। परंतु ज्या शेतकरी बांधवांचे कमी नुकसान झालेले असेल त्या शेतकरी बांधवांना आज कमी पीक विमा मिळणार आहे। म्हणजेच हेक्टरी 10,000 रुपये प्रमाणे पीक विमा सुद्धा मिळणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, जर तुमचे कमी नुकसान झालेलं असेल तर तुम्हाला कमी पीक विमा सुद्धा मिळणार आहे। परंतु ज्या शेतकऱ्यांचे जास्त नुकसान झालेलं असेल त्यांना जास्त पीक विमा वाटप करण्याचा आदेश देण्यात आलेला आहे। सोबतच आज काही जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे येणार नाहीत, कारण एकाच दिवशी सर्व जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे हस्तांतर करणं शक्य होणार नाही। त्यामुळे आज प्रमुख जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आज काही जिल्ह्यांमध्ये पैसे येणार नाही। जर तुमचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी नसेल तर तुम्हाला आज पैसे येणार नाही, तुम्हाला उद्या आणि परवा सुद्धा पैसे येणार आहेत। परंतु शेतकरी बांधवांनो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून पीक विम्यासाठी 4 नियम लावण्यात आलेले आहेत। जे शेतकरी बांधव या 4 नियमांमध्ये बसत असतील, जे शेतकरी बांधव या 4 नियमांचं पालन करत असतील त्यांच्याच खात्यामध्ये पैसे सोडण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। परंतु जे शेतकरी बांधव नियमांचं उल्लंघन करत असतील त्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे येणार नाहीत। बघा शेतकरी बांधवांनो, आज तुम्ही सुद्धा बातमी पाहिलेली असेल, पेपरला सुद्धा वाचलेलं असेल, सोबतच टीव्ही वरती सुद्धा बातमी पाहिलेली असेल की आजपासून पीक विम्याचे पैसे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हस्तांतर सुद्धा होणार आहे। सकाळी काही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे आलेली आहेत, परंतु शेतकरी बांधवांनो, या पीक विम्याचे पैसे सरसकट सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार नाहीत। यासाठी 4 पात्रता घालण्यात आलेल्या आहेत, 4 नियम लावण्यात आलेले आहेत। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल, पीक विम्याचे लाभार्थी असाल तर तुम्ही सुद्धा या 4 पात्रतेमध्ये बसत असावे। जे शेतकरी बांधव या 4 पात्रतेमध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये आज पीक विम्याचे पैसे येणार आहेत। परंतु शेतकरी बांधवांनो, आज कोणत्या जिल्ह्यामध्ये हेक्टरी किती हजार रुपये प्रमाणे पीक विमा सुद्धा सोडण्यात आलेला आहे ते सुद्धा आपण बघून घेऊयात। परंतु त्याच्या अगोदर या 4 पात्रता आहेत त्या 4 पात्रता सुद्धा बघून घेऊया। तर बघा शेतकरी बांधवांनो, या 4 पात्रतांपैकी पहिली पात्रता म्हणजे शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणी या पोर्टलवरती नोंदणी केलेली असावी। म्हणजे तुम्ही नोंदणीकृत शेतकरी बांधव असावेत तरच तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे येणार आहेत। परंतु शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही नोंदणी केलेली नसेल तर तुमच्या खात्यामध्ये आज पैसे सुद्धा येणार नाहीत, कारण जे शेतकरी बांधव नोंदणीकृत असतील त्यांच्याच खात्यामध्ये आज पैसे हस्तांतर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। सोबतच शेतकरी बांधवांनो, जी दुसरी पात्रता घालण्यात आलेली आहे तर ती दुसरी पात्रता म्हणजे शेतकऱ्यांनी 1 रुपयामध्ये पीक विम्याचा अर्ज केलेला असेल तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा येणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही 1 रुपया भरून पीक विम्याचा अर्ज केलेला असेल तर तुमच्या खात्यामध्ये आज पीक विम्याचे पैसे हस्तांतर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। परंतु ज्या शेतकरी बांधवांनी 1 रुपया भरून पीक विम्याचा अर्ज केलेला नसेल त्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार नाही, त्यांचा अर्ज बाद सुद्धा होणार आहे। सोबतच शेतकरी बांधवांनो, जी तिसरी पात्रता घालण्यात आलेली आहे तर ते तिसरी पात्रता म्हणजे शेतकऱ्यांची जमीन ऑनलाईन पद्धतीने दाखवत असावी। म्हणजे डिजिटल सातबारा दाखवत असावा। ज्या शेतकरी बांधवांचा सातबारा डिजिटल पद्धतीने दाखवत आहे त्यांच्याच खात्यामध्ये पैसे सोडण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। परंतु शेतकरी बांधवांनो, जर तुमचा ऑनलाईन सातबारा दाखवत नसेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत। त्या संबंधित आज परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेला आहे। सोबतच शेतकरी बांधवांनो, जी चौथी पात्रता घालण्यात आलेली आहे तर ते चौथी पात्रता म्हणजे शेतकरी बांधव महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत, कमीत कमी 15 वर्ष महाराष्ट्र राज्यामध्ये राहत असावेत। बघा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यामधील सर्व शेतकरी बांधवांना सूचना सुद्धा देण्यात आलेला आहे की तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत, कमीत कमी 15 वर्ष महाराष्ट्र राज्यामध्ये राहत असाल, तुमचे शेती महाराष्ट्र राज्यामध्ये असेल तर तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे
येणार आहेत। परंतु काही शेतकरी बांधव असे आहेत की ते MP राज्य UP राज्य या राज्यामधून महाराष्ट्र राज्यामध्ये आलेले आहेत, त्यांनी सुद्धा महाराष्ट्र राज्यामध्ये जमीन घेतलेली आहे, त्यांच्या पिकांचे नुकसान झालेले आहे, परंतु त्या शेतकरी बांधवांना या पिकाच्या बदल्यात पीक विमा मिळणार नाही। जे शेतकरी बांधव महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहेत, कमीत कमी 15 वर्ष महाराष्ट्र राज्यामध्ये राहत असणारे शेतकरी बांधव आहेत, त्यांनाच पैसे मिळणार आहेत। तर बघा शेतकरी बांधवांनो, पीक विम्यासाठी 4 पात्रता घालण्यात आलेल्या होत्या। तर या 4 पात्रतेमध्ये जे शेतकरी बांधव पात्र ठरत असतील त्या शेतकरी बांधवांना आज पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत। अन्यथा जर तुम्ही या 4 पात्रतेमध्ये बसत नसाल तर तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे येणार नाहीत। बघा शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाची अपडेट आहे, त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल, पीक विम्याचे लाभार्थी असाल तर तुम्ही सुद्धा या 4 पात्रतेमध्ये बसत असाल। बघा शेतकरी बांधवांनो, आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे येणार आहेत। तर ते 20 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण झटपट बघून घ्या। जर तुमचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकरी बांधवांनी चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरलेले असतील किंवा नकली बनावट कागदपत्रे देऊन फॉर्म भरलेले असतील त्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की काही शेतकरी बांधव आहेत की त्यांनी नकली बनावट कागदपत्रे तयार करून पीक विम्याचा अर्ज केलेला होता, परंतु त्यांच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा येणार नाही। त्या संबंधित आज परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेलं आहे। म्हणजे एकंदरीत जे शेतकरी बांधव 4 पात्रतेमध्ये बसत असेल त्यांच्याच खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे विस्तार करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। परंतु जे शेतकरी बांधव नियमांच्या बाहेर असतील, नियमांचं उल्लंघन करत असतील त्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार नाही। तर बघा शेतकरी बांधवांनो, आज महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून पीक विम्याचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तार करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। बघा तुम्हाला सुद्धा माहिती असेल की महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे साहेब आहेत। तर या माणिकराव कोकाटे साहेबांच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे विस्तार करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। त्यासाठी आज डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। म्हणजे शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं काम करायचं आहे, तर ते काम म्हणजे तुम्ही तुमच्या आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करायचं आहे, कारण हे पैसे डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यामध्ये येणार आहे। जे शेतकरी बांधव आपलं बँक खातं आपल्या आधार कार्ड सोबत लिंक करतील त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे विस्तार करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। परंतु जे शेतकरी बांधव आपल्या आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणार नाही त्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार नाही। तर बघा शेतकरी बांधवांनो, आज पीक विम्याची पहिली यादी जाहीर झालेली आहे। तर या पहिल्या यादीमध्ये 20 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। बघा शेतकरी बांधवांनो, या पीक विम्यासाठी 3 याद्या तयार करण्यात आलेल्या आहेत। तर त्या 3 याद्यांपैकी आज पहिली यादी प्रसिद्ध सुद्धा करण्यात आलेली आहे। म्हणजे या पहिल्या यादीमध्ये 20 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे, दुसऱ्या यादीमध्ये 8 जिल्ह्यांचा समावेश आणि तिसऱ्या यादीमध्ये 8 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांचा जिल्हा पहिल्या यादीमध्ये असेल ते शेतकरी बांधव 4 पात्रतेमध्ये बसत असावेत। जर ते शेतकरी बांधव या 4 पात्रतेमध्ये बसत असेल त्यांच्याच खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे येणार आहेत। तर बघा शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे येणार आहेत। तर ते 20 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण झटपट बघून घ्या। तर बघा शेतकरी बांधवांनो, या 20 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा म्हणजे धाराशिव जिल्हा। जे शेतकरी बांधव धाराशिव जिल्ह्यामधील असेल त्यांच्या खात्यामध्ये आज हेक्टरी 15,000 रुपये प्रमाणे पीक विमा सुद्धा सोडण्यात आलेला आहे। पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सकाळपासून पैसे येण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। सोबतच शेतकरी बांधवांनो, दुसरा जिल्हा म्हणजे अमरावती जिल्हा। तर अमरावती जिल्ह्यामध्ये जे शेतकरी बांधव आहेत त्यांच्या खात्यामध्ये आज हेक्टरी 20,000 रुपये प्रमाणे पीक विमा सुद्धा सोडण्यात आलेला आहे। जर तुमचा जिल्हा धाराशिव जिल्हा असेल, अमरावती जिल्हा असेल तर तुमच्या खात्यामध्ये आज सर्वात अगोदर पैसे येणार आहेत। परंतु शेतकरी बांधवांनो, आज 20 जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे सोडण्यात आलेले आहेत। त्यापैकी 2 जिल्ह्यांची नावे सांगितलेली आहेत। उर्वरित 18 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण झटपट बघून घ्या। तर बघा शेतकरी बांधवांनो, या 18 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा म्हणजे लातूर जिल्हा, दुसरा जिल्हा नांदेड जिल्हा, तिसरा जिल्हा बीड जिल्हा, चौथा जिल्हा परभणी जिल्हा, 5वा जिल्हा हिंगोली जिल्हा, 6वा जिल्हा जालना, 7वा जिल्हा अहिल्यानगर जिल्हा, 8वा जिल्हा छत्रपती संभाजीनगर, 9वा जिल्हा बुलढाणा जिल्हा, 10वा जिल्हा वाशिम,
11वा जिल्हा यवतमाळ जिल्हा, 12वा जिल्हा अकोला, 13वा जिल्हा जळगाव जिल्हा, 14वा जिल्हा नाशिक, 15वा जिल्हा धुळे, 16वा जिल्हा नंदुरबार जिल्हा, 17वा जिल्हा रायगड जिल्हा, सोबतच 18वा जिल्हा म्हणजे सातारा जिल्हा। बघा शेतकरी बांधवांनो, टोटल मिळून 20 जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांच्याच खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे येणार आहेत। म्हणजे जे शेतकरी बांधव त्या 4 पात्रतेमध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये आज पीक विम्याचे पैसे येणार आहे। सोबतच शेतकरी बांधवांनो, आज प्रमुख वीज बँकेमधून या पीक विम्याचे पैसे सोडण्यात आलेले आहे। त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांचं बँक खातं या वीज बँकेपैकी असेल त्यांच्या खात्यामध्ये आज सर्वात अगोदर पैसे येणार आहेत। बघा याच्यामध्ये वीज बँकेपैकी पहिली बँक यस बँक, दुसरी बँक इंडस बँक, तिसरी बँक ओव्हरसीज बँक, चौथी बँक इंडियन बँक, पाचवी बँक IDFC बँक, सहावी बँक IDBI बँक, सातवी बँक ICICI बँक, आठवी बँक HDFC बँक, नववी बँक कॉर्पोरेशन बँक, 10वी बँक सिटी बँक, 11वी बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया, 12वी बँक कॅनरा बँक, 13वी बँक बँक ऑफ इंडिया, 14वी बँक बँक ऑफ महाराष्ट्र, 15वी बँक बँक ऑफ बडोदा, 16वी बँक युनियन बँक ऑफ इंडिया, 17वी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया, 18वी बँक पोस्ट बँक, 19वी बँक म्हणजे महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि 20वी बँक म्हणजे ॲक्सिस बँक। बघा ज्या शेतकरी बांधवांचं बँक खातं या वीज बँकेपैकी असेल त्या सर्व शेतकरी बांधवांची आज खऱ्या अर्थाने प्रतीक्षा संपलेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आज 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल त्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे येणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, सर्व माहिती अगदी मध्यस्थ पद्धतीने दिलेली आहे। त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि गरज असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।